की हम्म. हे कुठून आलं. तर then we tell our mind की no, these are wrong thoughts, we shouldn't be thinking. तर हे कुठून येतं and then हे कुठे कसं बॅलन्स करायचं. हम्म. परत एकदा विचारा बरं, आवाज थोडासा मोठा. कधी कधी असे थॉट्स येतात एखाद दोन की जे आपल्या बुद्धीला कळतं की ते चुकीचे आहेत. आणि मग आपल्याला रिअलाइज होतं की अरे का अशा थॉट का आला असेल आपल्या डोक्यामध्ये आउट ऑफ नोवेअर. तर मग हे हम्म. आणि मग नॅचरली त्याच्यावरती आपण चिंतन सुरू करतो. आपण वी आर अवेअर पण थोड्याफार प्रमाणात होतं. मग हे का होतं हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न हे कसं बॅलन्स करायचं. हा वृत्तीचा भाग आहे हम्म. का. पूर्तीचाच भाग आहे. त्याच्या मग कारण असं आहे की विचारांच्या अगोदर वृत्ती आहेत ना. हम्म, तर हम्म, वृत्ती म्हणजे संस्कार आहेत ना, संस्कार आहेत सगळे. आणि ते संस्कार इतके खोलवर रुजलेले आहेत की जन्मोजन्मीचा प्रवास करत आपण आलेलो आहे आणि तो संस्कार तेवढे खोलवर रुजलेले आहेत. हम्म. तर ते जाण्यासाठीच त्यातून मुक्त होण्यासाठीच आपल्याला इथं हे मिळाले. हम्म. सॉरी. जन्म आपले संस्कार आहेत ना, त्यामुळे त्या संस्कारांनाच आपण वृत्ती पण म्हणतो. आणि ती वृत्तीच मग ते विचार येतात. आणि मग ही सिक्वेन्स आहेच की आपला वृत्ती आहे, विचार आहेत, इंटेन्शन्स आहेत आणि इमोशन्स. मग त्या मग लूप मध्ये जातो आपण. हा, हम्म. त्या लूप मध्ये जातो आपण. त्या लूपमध्ये जातो. आणि हा जो जन्म मिळालाय त्या वृत्ती कम वृत्तींना न्यूट्रल करण्यासाठीच मिळालेले आहे. ते संस्कार जे आहेत है ना, मग तिथं परत तेच येतात, सात्विक संस्कार, राजसिक संस्कार आणि तामसिक संस्कार. वृत्ती त्यालाच म्हणतात. तर ते म्हणून तर तिथं विवेक वापरायला सांगितलंय सगळ्यांनी. विवेक जो आहे की योग्य काय, अयोग्य काय, आत्ता आवश्यकता काय आहे आणि काय आवश्यक नाहीये, याचा अभ्यास करून त्या त्या गोष्टींना मुक्त होऊन जायचं. एखादं तामसिक काम जरी आपल्याकडनं होत असेल तर त्यात सत्वप्रधान कसं होईल ह्याचा विचार करायचा. नाविलाज म्हणून आपल्याला जर करायला लागतच असेल, तिथं पर्यायच नाही, ऑप्शनच नाहीये, तर मॅक्झिमम सत्व कसं मेंटेन करता येईल, त्याचा रेशो कसा मेंटेन करता येईल हे करायचं. दॅट इज द. आणि ते विचार एवढं तर चांगली गोष्ट आहे की आपल्याला कळायला लागले की हे चुकीचे विचार येत आहेत, तामसिक विचार येत आहेत. तर हे समजणं पण एक मोठी गोष्ट आहे. आणि समजल्यानंतरच आपण काम करू शकतो. आणि हे विचार येणारच आहेत, वृत्ती आहेच ती ती जाणार नाही. जी जात नाही त्यालाच वृत्ती म्हणतात. लवकर जात नाही त्याला संस्कार म्हणतो ना. आणि ते खूप खोलवर आहेत, खूप 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 खोलवर आहेत. अगदी साधू संतांना सुद्धा तसे विचार येतात, येत नाहीत असं नाही. पण ते इतके हुशार असतात की विदिन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंद त्यातून ते बाहेर पडू शकतात. हे त्यांच्याकडे आणि ते अभ्यास आहे, त्याला दुसरा ऑप्शन काही नाही. म्हणजे कुठल्या कुणाच्या ह्यानी किंवा काही नाही, त्याला सतत 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 अभ्यासात राहायला पाहिजे, सेल्फ अनालिसिस करत राहायला पाहिजे. हम्म. म्हणून तर ह्या स्टेप्सना आपल्याला जायला पाहिजे. म्हणून तर आता आपण शिकतोय ना की पहिला इमोशन्सना बॅलन्स करा. इमोशन्स बॅलन्स व्हायला लागले की मग
आपले विचार, इंटेन्शन्स बॅलन्स होतील, संकल्प विकल्प बॅलन्स होतील, नंतर मग विचार, थॉट्स क्लिअर व्हायला चालू होतील आणि मग वृत्ती आपोआपच बदलायला चालू होईल. है ना? त्यामुळे त्याच्यावर काम करणं मन ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण सोलला लिमिटेड वर्क आहे, एनर्जीला एनर्जी आपण घेतलेली नाही, अजून घ्यायचं आहे, बॉडीला लिमिटेड आहे. माइंड इज द प्लेयर ना, म्हणून मनावरच सगळ्यांनी काम सांगितलं. बॅक अँड जेवढे काय फोर्थ खूप होतं माइंड मध्ये. हा, म्हणजे 2 दिवस तुम्ही शांत असता, यू आर लुकिंग ऍट द वर्ल्ड इन अ स्माइल वे. जसं त्या दिवशीचा एक किस्सा सांगितला मी, आय हँडल द सिच्युएशन इन अ स्माइल वे वगैरे वगैरे. आणि नंतर अचानक कुठेतरी काहीतरी काहीतरी होतं आणि तुम्ही परत खाली जाता. ते अप्स अँड डाऊन्स मी खूप बघतेय आणि ते जे डाऊन्स येतात ना ते खूप मला. त्यासाठी त्यासाठी सतत तुम्ही ट्रायओरिजिन कॉन्शियसनेस मध्ये असणं गरजेचं आहे, स्माइल कॉन्शियसनेस मध्ये असणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यासच आहे, सतत 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 त्या गोष्टीवर कनेक्ट असणं. प्रत्येक त्यालाच साक्षीभाव म्हणतो, त्यालाच आपण मेडिटेटिव्ह ओपन आय मेडिटेशन म्हणून तर करायचं. प्रत्येक गोष्ट बघायची आहे तिथं. एक लेवल तुम्ही एकदा त्या गोष्टीतनं ट्रान्सिडेंट झाला, त्याला म्हणतात ट्रान्सिडंट. ट्रान्स मध्ये गेलात, एकदा तुम्ही ट्रान्स मध्ये क्रॉस झालात ना, मग ते ते खाली येण्याचं प्रमाण कमी होऊन जातं, बऱ्यापैकी बंदच होऊन जातं, बऱ्यापैकी बंद होऊन जातं. ती ट्रान्स फेज, त्याला ऍब्सोल्यूट कॉन्शियसनेस आणि रिअल कॉन्शियसनेस ह्याच्या मधली फेज आहे ट्रान्स. त्या ट्रान्स मधनं आपल्याला पुढे जायचं, ऍब्सोल्यूट कॉन्शियसनेस कडेच प्रवास आहे, परिपूर्ण मनाकडे. घेऊया आपण ते माइंड मध्ये, अनकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस, रिअल आणि ट्रान्स माइंड. मागच्या क्लासेस मध्ये शिकवलंय, यावेळेला पण आपण घेऊया ते. तो फरक तर जाणवतोय मला पूर्वीपेक्षा, जे खाली पडण्याची जी इंटेन्सिटी आहे त्याच्यामध्ये. पण ते पडणं चालूच आहे आणि म्हणजे मग ते माइंडला थोडस काहीतरी असू दे की, खुराक पडणारच मिळतोय. नाही, त्या पडण्याचा पण आनंद घ्यायचा आहे. सगळ्यांच्या बाबतीत होतं, माझ्याही बाबतीत होतं, असं काही नाही. मी तर आता पब्लिक ट्रॅव्हल्स करतोय, बऱ्याच वेळेला होतात, आणि जाणीवपूर्वक मी पब्लिक ट्रान्सपोर्ट मधनं जातोय, अगदी जिथं सगळ्याच डायमेन्शनची लोक मला अभ्यासाला भेटतील असे. त्यामुळे होतात त्या सगळ्या गोष्टी. तर ते तिथं आपण तेच आहे ना, मेन तेच आहे की तुम्ही एकदम सात्विक वातावरणात तुम्ही चांगलं राहणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. हम्म. तामसिक वातावरणात तुमची सत्वाची व्याख्या कळत असते. म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करताय सात्विकतेने, दॅट इज द थिंग. त्याला खरं स्माइल स्पिरिट म्हटलं पाहिजे. मग ते आता प्रयोग नाही करायचे तुम्ही, हळूहळू पहिला सत्वप्रधान सानिध्यातच राहायचं. हळूहळू एक लेवल कॉन्शियसनेस आली की आपोआपच मग तुम्हाला तो भाव यायला चालू होतो. समजते की लोकांच्या मध्ये तामसिकता जास्त आहे, तर तामसिक लोकांच्या बरोबर कसं कनेक्ट व्हायचं, त्यांना कसं डील करायचं, हे आपोआपच होत. आणि त्यांना मग तामसिकतेतनं सात्विकतेकडे कसं आणायचं, हे नाईस. हळूहळू होणार आहे, बट प्रोसेस आहे. वी आर ऑलरेडी एक्सपोज ना, म्हणजे आता आम्ही ऑफिसला जातो कुठं असतं आणि तिथे तामसिक काय लोक हा सगळे आपल्या लोक असतात जवळची तिथे. असतात ती तामसिक लोक हो. सगळी, कारण आपण पण त्या लेवलवरच तामसिक असतो पूर्वी. काही येण्याआधी इथे आपण तसेच असतो आणि एकदम काहीतरी होतं आणि बदल घडतो, तर त्या लोकांना तो एक्सेप्ट होणं शक्यच नसतं. म्हणजे तुम्हाला रिडिक्यूल केलं जातं की काय वेड लागलंय, काय फालतूपणा आहे हा, काय थोतांड आहे हे, बंद कर हे, काय म्हणजे हे भयंकर आहे तुझं जे काय करतेयस तू ते. आणि सो आपण त्यांना सात्विकतेकडे नेणं हे वेगळीच गोष्ट असते. नाही, पण ती नंतरची गोष्ट आहे. ती आता आता पटकन त्याच्यात पडायचंच नाही आपण, नाहीतर मग आपण पण अस्वस्थ होऊन जाऊ.
तर त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना हा राहू द्यायचं, फक्त आपण आपला प्रवास करत राहायचा. एवढं तरी करायचं की आपण म्हणजे माझा मुलगा कधी ज्यावेळेला सुट्टीला जातो त्याला माझं एक स्माईल सजेशन असतं. म्हणजे जाणार ना तू शेवटी, आपल्या काही घरातले स्माईल रिच्युअल्स आहेत किंवा रिच्युअल म्हणजे काही गोष्टी आहेत, तर त्याला मी सांगतो की तुझ्या सानिध्यात येऊन ती लोक बदलली पाहिजेत, तू त्यांच्या सानिध्यात जाऊन तू बदलला नाही पाहिजेस. बरोबर आहे ना. हो, पण सर स्वतः आता सध्या सात्विक. आपल्यावरती इफेक्ट होत असेल तर? आता सध्या तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे, पण लाईक ऍज अ सेड, आपण ऑफिसला जातो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटतो, सगळे हा त्याच्यात, आणि मेजॉरिटी त्याच्यात तामसिक किंवा राजसिकच असतात. राजसिक यू कॅन स्टील हँडल, पण जे तामसिक आहेत त्यांच्यामुळे आपली एनर्जी कधी कधी इम्पॅक्ट होते. आणि मला युजली जाणवतं की एका दिवसानंतर मला जाणवतं की इट हॅज इम्पॅक्टेड मी हा ती जनरली. एनर्जी तिथे कसं ती डील करायचं? एनर्जी हा ती एनर्जी ड्रेन आउट होती, याचा अर्थ अजून आपण कुठंतरी कमी पडतो, हो. अजून आपण कुठेतरी कमी पडतोय. तर अजून आपल्यावर काम करायला पाहिजे. आणि मग परत मेडिटेशन्स आहेत, परत ओपन आय मेडिटेशन आहे, त्यांच्याबरोबर डील करताना काय केलं पाहिजे, काय इमोशन्स येतात, भावना काय व्यक्त होतात, है ना. खरंच मग परत तिथं आपण तेच येतोय ना, स्माईल अँगर एक्सप्रेस केला पाहिजे, किंवा जे काय भाव येत आहेत त्याच्या मागे न्यूट्रॅलिटी असली पाहिजे. हम्म. न्यूट्रॅलिटी असली पाहिजे. आणि तर होतं, आता काल हा रात्रीच माझा अप्रोच प्रवास कसा करत आहे? असताना झालं. होतं. हा जर जेवढं शक्य असेल तेवढं अवॉइड करणं, आणि कारण आता ती लेवल नाहीये की त्यांच्यात राहून त्यांना अवॉइड स्माईल करणं हेच अँगर. आहे. हा. हा, पण अवॉइड करू शकत नसेल तर फेस करत तर असताना तेच. न्यूट्रल भाव ठेवला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण अवॉइड करू शकत नाही ना. आणि जॉबमध्ये असेल, घरातल्या लोकांशी असेल, आजूबाजूच्या लोकांना असेल, आपण अवॉइड करू शकत नाही. कसं करणार? सासूंना सासू असेल, सून असेल, क्लोज रिलेशन असतील, त्यांना अवॉइड कसं करणार? तुम्हाला फेसच करावं लागतं. मग तिथं तेच तुम्ही जेवढं शक्य आपण असेल. हा जेवढं शक्य असेल, हा त्याला मी एक प्रोसेस सांगतो की मेंटल डिटॅचमेंट मध्ये जा तुम्ही. मेंटल लेवलला, माइंड लेवलला डिटॅच राहा, फिजिकल लेवलला तुमचं जे काही कर्म आहे ते करत राहा, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या. आणि माइंड लेवललाच एनर्जी जास्त ड्रेन आउट होते, फिजिकल लेवलला ड्रेन आउट होत नाही जास्त. आपल्याला वाटतं फिजिकल लेवलला जास्त होते, पण फिजिकल लेवलला जास्त नाही लागत एनर्जी. असं माइंडलाच एनर्जी जास्त लागत असते. त्यामुळे मेंटल डिटॅचमेंट शिकता आली पाहिजे. त्यामुळे माइंड मेडिटेशन्स, माइंड मुद्राच करत राहायचं आपण, आणि होतं तसं. तर ह्या गोष्टी आहेत, हळूहळू ते होईल. जसं जसं अभ्यास तुम्ही कराल, जसं जसं त्याच्यावर काम कराल, स्वतःवर काम कराल, ते आपोआपच होत जाईल. आणि नंतर मग तुम्हाला समजेल की खरंच माझ्यात बदल झालाय, खरंच ह्या गोष्टीला मी कसं रिॲक्ट झालो असतो, है ना? तर हे आहे, हे होतं. ओके. न्यूट्रो इमोशन्स. कोणते कोणते न्यूट्रो इमोशन्स? आता हे हेट्रोहोमो इमोशन्स तुमचे डिझॉल्व्ह व्हायला पाहिजेत, आणि न्यूट्रो इमोशन्स कडे तुमचा प्रवास वाढला पाहिजे. हेट्रोहोमो इमोशन्स जेवढे गरजेचे आहेत तेवढेच राहिले पाहिजेत, आणि न्यूट्रो इमोशन्स तुमचे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. परत आहे तसं डायग्राम काढतोय आपण.
लेफ्ट हँड. लेफ्ट हँड म्हणजे माइंड. दिस इज द माइंड फिंगर. बरोबर. देन बॉडी फिंगर. देन माइंड मध्ये काय बघतोय आपण? इमोशन्स. ओके. हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स, होमो ग्रुप ऑफ इमोशन्स आणि सेंटरला न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स. ओके. द न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स म्हणजे कोणती फिंगर ओपन होणार? मिडल फिंगर. मिडल फिंगर इन द राईट हँड. ओके. राईट हँड आपण काढतो इथं. राईट हँड मध्ये न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स. This finger is here. Okay. Then neutro is the, त्याचं नाव काय देणार तुम्ही? वंडर फिलिंग. न्यूट्रोचा न्यूटो. वंडर. न्यूट्रो वंडर. न्यूट्रो वंडर म्हणजे तिथं लिहा विस्मय. न्यूट्रो वंडर इज द विस्मय, जो तुम्हाला स्पिरिच्युअलिटी कड, चेतनेकड, चैतन्याकड नेणार. आश्चर्य आणि विस्मय मध्ये फरक आहे. आश्चर्य हे बाहेरच्या गोष्टींशी निगडीत असतं. विस्मय हा चैतन्याशी निगडीत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत, म्हणजे लहान मुलांचा जो असतो, लहान मुलांचं जे आश्चर्य असतं ते विस्मय असतं. ते प्रत्येक गोष्टीला विस्मयचकित होत असतात बघा. प्रत्येक गोष्टीला कुतूहल असतं, है ना. आपल्यात काय असतं? आपलं कुतूहल काय झालेलं आहे? शमून आपलं गेलाय. कुतूहल गायब झालेलं आहे. आपण तर त्याच्यात असं म्हटलं जातं, जेवढं आपलं विज्ञान, जेवढं आपलं बाह्य ज्ञान वाढायला चालू होतं, जेवढ्या गोष्टी आपल्याला समजायला चालू होतात, तेवढ्या आपल्या गोष्टी, तेवढं आपलं कुतूहल कमी व्हायला चालू होतं, विस्मय कमी व्हायला चालू होतं. आश्चर्य यात किती वर्षात तुम्ही आश्चर्यचकित झालाय जरा बघा बरं. आश्चर्य, कुठल्या गोष्टीचं कुतूहल वाटलंय, कौतुक वाटलंय, किंवा कुठं तुम्हाला असं एकदम चकित झालाय तुम्ही, कधी आठवतंय काय बघा या 1 वर्षाभरात? रोज होतं, रोज. रोज होतंय, मग देन इट्स गुड. विस्मय है ना. बट विस्मय शुड बी न्यूट्रल. म्हणजे दोन आपण बघितलं ना, हेट्रो वंडर, होमो वंडर अँड न्यूट्रो वंडर. न्यूट्रो इज द विस्मय, आश्चर्य, है ना. दॅट इज द इनर कोरकड नेणारा वंडर आहे तो, है ना. म्हणून हे फार महत्वाचं आहे. दिस वंडर इज फॉर द सोल वंडर. सोलच्या दिशेने, आत्मस्थितीच्या दिशेने नेण्यासाठी, है ना. चमत्कार, एक एक गोष्टी तुम्ही ज्यावेळेला सृष्टीतल्या बघायला चालू कराल, हाऊ वंडर दिस वर्ल्ड इज, तर त्या प्रोफेसरांच्या बुक मधली पहिली पोयम तशीच आहे. प्रत्येक गोष्टीला त्यांनी वंडर अनुभव केलेला आहे. तो वंडर वेगळा आहे. तिथं वंडर अँड स्माइल वर्ल्ड म्हटलेलं आहे. हाऊ वंडरफुल अँड स्माइल वर्ल्ड. आपण जे म्हणतो ते आपण काय करतोय जरा बघा बरं. मगाशी पण आपली चर्चा
वंडरवर होती, स्माईल वंडरवर होती, का थोडीशी कंप्लेनिंग होती? तुमची असू दे, माझी असू दे, कोणतीही चर्चा असू दे, वी आर ऑलवेज इन द कंप्लेन मोड. मग स्वतःची असू दे किंवा दुसऱ्याची असू दे. आणि जसं जसं तुमची स्माईल डेव्हलप व्हायला चालू होते, तसं प्रोफेसरांचे सेंटेन्स आहेत, तुमच्या कंप्लेन्स बंद होऊन जातात. ना तुम्ही दुसऱ्यांच्या बद्दल कंप्लेन करताय, ना स्वतःबद्दल कंप्लेन्स करताय. यू ऍक्सेप्ट ऍज इट इज. आणि ऍक्सेप्टन्स, ब्लाइंड ऍक्सेप्टन्स नसतो तो. तुम्ही समजून घेताय की ही व्यक्ती अशी का वागते, हे तुम्हाला रिअलाइज होतं, समजतं. पण ती व्यक्ती तशी का वागते हे पहिला कळायच्या अगोदर आपल्याला कुणाला, आपण कसे वागतो हे कळायला पाहिजे. आपण कशी वागतो म्हणजे, आपण कधी कधी अँगर एक्सप्रेस करतो, तर तो का करतो याचं कारण आपल्याला समजलं, तर पुढच्या वेळेला आपण तो कदाचित अँगर एक्सप्रेस नाही करणार. नॅचरली आपलं स्माईल डेव्हलप होऊन जाईल. तर आपण पण म्हणून तर गिल्टमध्ये नाही जायचंय ना. जर झाली चूक, समजा झाली चूक, तर काय करायचंय? से सॉरी अँड एक्सेप्ट करायची आणि ती चेंज करायचा प्रयत्न करायचा सिन्सिअरली. एक शब्द येतो बघा नेहमी, पश्चात्ताप. शब्द ऐकलाय, पश्चात्ताप? पश्चात्ताप म्हणजे काय? एकदा झालेली गोष्ट परत होणार नाही याची काळजी घेणं म्हणजे पश्चात्ताप. पण 99% पश्चात्ताप लोक काय म्हणतात? पश्चात्तापाची कन्सेप्ट उलटी आहे बऱ्याच जणांची. झालेली गोष्ट परत परत रिपीट करत राहतात आणि मग रोज म्हणतात मला पश्चाताप झालाय, पण रोज तीच गोष्ट परत रिपीट आहे ना. तर ती खूप, हे बघा कसं आहे माहितीये काय, की त्याग, भूमिका, जे काय आपण ह्या शब्दांना ना, पश्चाताप किंवा हे जे शब्द आहेत, लेट गो असेल, क्षमा याचना असेल, हे शब्दांना खूप लोअर डायमेन्शनला आणून ठेवलेलं आहे. ऍक्च्युली त्यांचं डीप मिनिंग आहे, खूप डीप मिनिंग आहे. माझं तर मत आहे ते रोजच्या व्यवहारात वापरूच नाही ते शब्द. त्याचं सारखं सारखं जर त्या गोष्टीचं हे केलं तर काय होईल, है ना. तर त्यामुळे त्या शब्दांची व्हॅल्यू बरीच कमी झालेली. आणि मग त्या एखाद्याने शब्द जरी उच्चारला तरी त्याचं मिनिंग शब्दशः घेतलं जातं आणि मग ते काय केलं जातं की हा आम्ही तर हे करतोय, आम्ही तर मौन बसतोयच, आम्ही तर शांतच बसतो. तसं नाही. तर त्याचा फार डीप लेवलला तुम्ही विचार केला पाहिजे. पश्चाताप म्हणजे काय, की ती चूक परत होणार नाही याची पूर्ण काळजी घेणं, पूर्ण काळजी. ती चूक असेल किंवा जी काही गोष्ट असेल. सो वंडर, प्रोफेसरांनी जे वंडर एक्सप्लेन केलेलं आहे ते कंप्लेंट्स नाहीये. तुम्ही जर बघितला तर खूप खूप एखादं पडकं घर आहे, त्याच्याकडे बघून त्यांनी हाऊ दिस दिस वंडरफुल आहे ना, त्यांनी त्याच्यात आहेत शब्द, तुम्ही कधीतरी वाचलात त्या पोएम मध्ये, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. प्रोफेसरांचं जे सेंटेन्स आहेत, कंप्लेन्स पूर्णपणे निघून जातात. आणि ज्याला कंप्लेन्स तुमच्या कमी होतील, स्वतःच्या बाबतीच्या, दुसऱ्यांच्या बाबतीच्या आणि सृष्टीच्या बाबतीच्या, त्यावेळेला तुमची स्माईल जनरेट व्हायला चालू होते. आणि तुम्ही म्हणण्यापेक्षा सगळेच आपण कंप्लेन्सवर न काम करता किंवा प्रॉब्लेम्सवर डिस्कशन न करता इन्स्टिंक्ट लेवलला तुम्ही सोल्युशनची गोष्ट करता, देन दॅट इज द स्माईल फिनॉमिना. कारण घडलेली घटना तर तुम्ही काही बदलू शकत नाही. घडलेली घटना झालाय, एखादा प्रॉब्लेम झालाय, आणि जरी तो प्रॉब्लेम का घडलाय हा विचार जो असतो तो सोल्युशनसाठी असतो. ज्यावेळेला आपण सोल्युशन ओरिएंटेड व्हायला चालू होतो त्यावेळेला आपली स्माईल, कदाचित त्याला लोक मग फार, जी थोडीशी अनअवेअर्ड लोक आहेत ती म्हणतात फारच प्रॅक्टिकल आहे. स्माईल इज ऍक्च्युली प्रॅक्टिकल. स्माईल इज नॉट द इमोशनल थिंग. स्माईल इज नॉट द ओनली थिंकिंग थिंग. मी ज्यावेळेला 6 सप्टेंबरला आमचा कार्यक्रम झाला, आमचा नाही, आपला म्हणतो मी त्याला, स्माईल हाऊस डिक्लेरेशनचा,
त्याला मी पंकज सरांना गाडीतनं सोडायला चाललो होतो बाय कार. म्हणजे फार वेगळ्या डायमेन्शनला ते संवाद आमचे चालू होते. वेगळ्या डायमेन्शन म्हणजे साधीच गोष्टी होत्या, पण ते मी नंतर एक लक्षात घ्या, संतांचं सानिध्य फार महत्वाचं असतं. माझा पर्सनल अनुभव आहे, तुमची पुढची 10 वर्ष ते वाचवतात. त्यांचं एक वाक्य तुमचं 10-10 वर्ष वाचवत असतं. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला 10 वर्षांना आपल्याला कळणार असतात, त्या त्यांच्या एका वाक्यात, त्याला सूत्र म्हणतो आपण, महावाक्य म्हणतो, सूत्र म्हणतो. त्या सूत्रांमध्ये आपली म्हणजे आपल्याला आपल्या चेतनेमध्ये 10 वर्षांना प्रकाश पडणार असतो, तो आत्ता प्रकाश पडत असतो. तर आमचा एक मित्र आहे, सांगतो तुम्हाला. तर त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस करत होतो. खूप जेन्युइन माणूस आहे सगळा. तुम्ही जरी ऑफलाईनला आला तर तो भेटेल तुम्हाला, तिथं वाडीमध्येच असतो. तर त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस करत होतो. त्याला काही मुद्रा सजेस्ट केल्या होत्या पंकज सरांनी. मग मी सहज म्हटलं त्यांना, बघा हे खूप खोलवर शब्द असतात. सर म्हटलं तो हॅपी थॉट्सशी खूप चांगल्या पद्धतीने जोडलेला आहे. तर सरांचं सेंटेन्स होतं, दे आर ओनली द थॉट्स नॉट द ऍक्शन्स. आपण पण काय करतो, ओनली विचारच करत बसतो एखाद्या गोष्टीला, ऍक्शन मध्ये नाही येते. बऱ्याच वेळेला होतं का, फक्त आपण इमोशन्सच व्यक्त करत बसतो, ऍक्शन नाही घेत. आपण फक्त विचारच करत बसतो. कितीही सुंदर विचार असतील, पण त्या ऍक्शन नसतील त्याच्या मागे, तर त्या विचारांना काय व्हॅल्यू आहे का? अँड लाईफ फोर्स इज नॉट द ओनली थॉट्स, लाईफ फोर्स इज द ऍक्शन्स, है ना. आणि ऍक्शन्स घ्यायला आपण का घाबरतो कधी कधी, आपले पास्ट मेमरीज, परत आपण त्याच्यावर बोललेलो आहे. तर ओनली थॉट्स, थॉट्स पाहिजेत, पण त्या थॉट्सच्या पुढे आपण कधी कधी, म्हणून बऱ्याच वेळेला आपण मुलांना पण म्हणतो बघा, की चुकला तर चुकू दे निर्णय, पण तू निर्णय घे. आज बरीच मुलं अशा लेवलला येऊन बसलेले आहेत की ते जीवनाचा निर्णयच घेऊ शकत नाही. अगदी मॅरेज कन्सेप्शन असू दे, प्रोफेशन असू दे, करिअर असू दे, इतके इतके स्टक झालेले आहेत. आणि फक्त ओव्हर थिंकिंग, त्याला मग ओव्हर थिंकिंग म्हटले, फक्त विचार करत बसणार. सो स्माइल इज नथिंग बट द ऍक्शन्स, स्माइल ऍक्शन्स. काय होतं, चुकला एखादा निर्णय, एखादं नुकसान झालं, पण त्या नुकसानामधनं पण आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी अनुभवायला येतं. आपण त्याला लक्ष नाही देत. आपण काय करतो की नाही नाही, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की परफेक्शनच व्हायला पाहिजे. परफेक्शन होईलच असं आहे का? कधी 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 प्लस मायनस होऊ शकतं, आणि त्यातनं मग परफेक्शन. म्हणून हे फार महत्वाचे आहे, इमोशन्स, वृत्ती, ऍक्शन्स. सो आफ्टर दॅट मेडिटेशन्स, आफ्टर दॅट इंटेन्शन्स, है ना. नुसते विचार, खूप खूप लोक विचारांच्यावर काम करतायत. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऍड्स पण दिसतील की इमोशन्स बॅलन्स करा, है ना, अँगर इमोशन्स. फक्त इमोशन्स बॅलन्स करून नाही चालणार आहे, त्या इमोशन्सला समजून घ्यायला पाहिजे, त्याची कारण मीमांसा समजून घेतली पाहिजे. हे माझ्या बाबतीत का घडतं हे समजणं फार महत्वाचं. सो वंडर, न्यूट्रो वंडर, आश्चर्य, विस्मय, विस्मय म्हणतो आपण. ओके. सो then second is the modesty and स्माइल मोडेस्टी. ऍक्च्युली असं आहे ना ते, न्यूट्रोचा हेट्रो. ई आ, मंत्र कोणता? ई आ. स्माइल
ऑर्गन्स पण लिहित चला इथं. स्माइल मॉडेस्टी, दिस इज द पिनियल ग्लँड, पिनियल बॉडी. कुठं असते पिनियल ग्लँड? हे सगळे एंडोक्राइन ऑर्गन्स आहेत बरं का, न्यूट्रो इमोशन्सचे. पिनियल ग्लँड इज वेअर? हायपोथॅलॅमस. तुम्ही जर आज्ञाचक्र बघितला, आज्ञाचक्राच्या बरोबर पोस्टेरियर साईडला पिनियल बॉडी असते. ओके, आज्ञाचक्र इथं बरोबर बॅक साईडला. ओके, मध्ये असतं ते, हायपोथॅलॅमसच्या मध्ये असतं पिनियल ग्लँड. तिथं लिहून ठेवा, पिनियल ग्लँडचं मेन फंक्शन काय? सगळ्या हॉर्मोन्सचा बॉस आहे, हॉर्मोन्सची बॉस. पिनियल बॉडी इज द, जे काय तुम्ही म्हणताय हॉर्मोन्सची चेंजेस होणं सगळं, दॅट इज द विच मुद्रा फॉर दॅट पिनियल ग्लँड? न्यूट्रोचं हेट्रो. अँड स्माइल अँड मॉडेस्टी. आता विनम्रता काय करेल? विनम्रता तुमच्या कोणत्या ग्लँडवर काम करते? पिनियल ग्लँडवर. लक्षात आलं? म्हणजे विनम्रता हा भाव काय करेल? नॅचरली तुम्हाला सेटल व्हायला. सगळे जे काय हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, पुढे आपण घेणार आहे, थायरॉइड, इन्सुलिन, सगळं 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 जे आहेत, त्याचा पॉइंट आहे. आणि याच्यासाठी आता मेडिसिन कोणतंही अवेलेबल नाहीये पिनियल बॉडीवर काम करणार. सायंटिफिकली प्रूव्ह असं कोणतं मेडिसिन नाहीये जे पिनियल ग्लँडला बॅलन्स करू शकतो. ठीक आहे. मॉडेस्टी, स्माइल अँड मॉडेस्टी. देन Admiration and generosity. then homodimensia. Where is the hetero? Here is the hetero. Hetero is the, याचं नाव काय येणार? न्यूट्रोचा, होमोचा हेट्रो. काय आहे इथं? जनरॉसिटी. जनरॉसिटी म्हणजे औदार्य, उदारता है ना. त्याचं हे काय आहे? ऑर्गन कोणता आहे? पिट्युटरी ग्लँड. त्याचं ऑर्गन कोणतं आहे? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड इज अगेन pineal body and pituitary gland. Pituitary gland is also again the boss, है ना. pineal gland पिट्युटरी ग्लँडला काय करते? स्टिम्युलेट करते. म्हणजे पिनियल ग्लँड मधले जे स्त्राव आहेत, हॉर्मोन्स आहेत, ते पिट्युटरी ग्लँडला सिक्रेट ऍक्टिव्हेट करतात. तिथं लिहून ठेवा वाटलं सोप्या भाषेत. स्पेलिंग काय आहे पिट्युटरीच? TI आहे काय? PITUITARY. PUTARY, पिट्युटरी. ओके. त्याचं काम काय आहे? पिनियल ग्लँड चे हॉर्मोन्स जे आहेत ते ह्याला काय करतात? पिट्युटरी ग्लँडला सिक्रेट करतात. हे फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या हा पॉइंट. ओके. देन होमो इज द, त्याचं नाव काय? न्यूट्रोचा, होमोचा, न्यूट्रोचा, होमोचा, होमो. देन न्यूट्रोचा, होमोचा, होमो. याचं नाव काय आहे? त्याचं इमोशन काय आहे? जनरॉसिटी अँड ऍडमायरेशन. ऍडमायरेशन म्हणजे अप्रिसिएशन, है ना.
आणि ग्लँड्स कोणते आहेत बघा, सेक्स्युअल ग्लँड्स आहेत. सेक्स्युअल ग्लँड्स कोणत्या कोणत्या आहेत? टेस्टीज अँड ओव्हरीज. जे तुम्ही आता पीसीओडी, पीसीओएस हे जे बघताय ना, त्याचं कारण कुठंतरी ऍडमायरेशनची डेफिशियन्सी पण असू शकतं, है ना. बऱ्यापैकी जर बघितलं तर प्रोफेशन जिथं जिथं कॉर्पोरेट वर्ल्ड आहे तिथं बऱ्यापैकी एक ऍप्रिसिएशनची डेफिशियन्सी जाणवते. आता ऍप्रिसिएशन कुणाकडनं पाहिजे? पहिला, सेल्फ ऍप्रिसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला जर माहित असेल आपण पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करतोय, तर दॅट इज द दॅट ऍप्रिसिएशन इज सफिशियंट. ओके, सो इथं महत्वाचे आहेत पीसी, इथं लिहा पीसीओडी, पीसीओएस है ना, गायनॅक प्रॉब्लेम्स स्त्रियांच्या मध्ये, हे सगळे ह्या पॉइंटवर येतात हॉर्मोन्सचे. देन ओव्हरीज, ओव्हरीज आर हिअर. ओव्हरीजचा बऱ्याच वेळेला ओव्हरीजचे कॅन्सर्स पण याच्यात येऊ शकतात. ओव्हरीज है ना. कोणता पॉइंट येतोय? मंत्र कोणता? न्यूट्रोचा, होमोचा. होमो म्हणजे ई ओ ओ. देन न्यूट्रो डायमेन्शन. सेंटर इज द न्यूटो. याचं नाव काय येणार? न्यूट्रोचा ग्रॅटिट्यूड. न्यूट्रोचा न्यूटो. न्यूट्रोचा न्यूटो. न्यूटो. ई ई अम. ह्याचं काय नाव? ह्याचं काय आहे? ग्रॅटिट्यूड ना. ग्रॅटिट्यूड म्हणजे ग्रॅटिट्यूडचा अर्थ काय येतो? कृतज्ञता. कृतज्ञता. ऍड्रिनॅलिन ग्लँड आहे तिथं. ऍड्रिनॅलिन. ऍड्रिनॅलिन माहिती आहे कुठं असतं? बरोबर बरोबर आपलं जे किडनीच्या वर, याचं काम आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड सिक्रेट करणं, शरीरातली स्टिरॉइड्स किंवा साध्या भाषेत स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये ऍड्रिनलिन ग्लँड फार महत्वाचे. इमर्जन्सी कंडिशन मध्ये ह्या पॉइंटचा फार महत्वाचा रोल. इमर्जन्सी थोडस वाचा तुम्ही, ऍड्रिनलचं काम काय, ऍड्रिनल ग्लँड. ओके, माहित पाहिजे. देन हेट्रो इज द ई. त्याचं काय? न्यूट्रोचा हेट्रो. त्याचा मंत्र काय येणार? ई ई आ. इथं काय? हेट्रो काय आहे? लव. आणि ऑर्गन कोणता आहे? थायरॉइड. थायरॉइड इज बिकॉज ऑफ द लव इमोशन connected. Deficiency of love sometimes creates the hypothyroidism. थायरॉइड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जनरली मिळतं, ज्याला मी हिस्ट्री घेतो त्याला मिळतं हे पॉइंट्स. लव म्हणजे इथं लव काय अपेक्षित आहे? कंडिशनल और अनकंडिशनल? अनकंडिशनल. देन दिस इज द न्यूट्रोचा
न्यूट्रोचा होमो अँड विच इज दिस इमोशन? कोणतं इमोशन आहे तिथं? लव आणि ग्रॅटिट्यूड. प्रेज आणि कोणतं आहे बघा बरं तिथं? प्रेज नाही, सिंपथी. सिंपथी. सिंपथी इज न्यूट्रो ना, प्रेज असेल इथं, प्रेज. सिंपथी हो सिंपथी न्यूट्रो. हा, आणि प्रेज इज होमो ना. प्रेज इज होमो. प्रेज म्हणजे काय? प्रशंसा. प्रशंसा, स्तुती. त्याचा ऑर्गन कोणता आहे बघा? प्रेस एंडोक्राइन पॅनक्रियास. म्हणून डायबिटीज ज्यांना ज्यांना झालेलं आहे त्यांचं बघा तुम्ही, जर ते त्यांची पर्सनॅलिटी जनरली स्तुतीप्रिय असते, त्यांना स्तुती केलं की जरा बरं वाटत असतं. and that deficiency can create the diabetes type 1 also. Type 1 endocrine pancreas, डायबिटीस कोणता. आणि न्यूट्रोइज न्यूट्रोचा न्यूट्रो ई ई ई मंत्र. आणि त्याचं काय आहे? सिंपथी. सिंपथी म्हणजे सहानुभूती. याचं ऑर्गन कोणतं आहे? थायमस ग्लॅंड. थायमस रेअर असते, म्हणजे रेअर ऍक्टिव्ह असते ती. इम्युन सिस्टमशी कनेक्टेड आहे थायमस ग्लॅंड, इम्युन सिस्टमशी. सिंपल. हे तुम्हाला हॉर्मोन्स, एंडोक्राइनॉलॉजी, हॉर्मोन्सची हे पॉइंट्स माहित पाहिजेत तुम्हाला. हे कोणतं आहे? न्यूट्रो वंडर. आणि न्यूट्रो वंडरचा रोल हे काय? ब्रेन स्टेम. देन हेट्रो इज द न्यूट्रोचा हेट्रो पिनियल ग्लँड आणि इमोशन, स्माइल अँड मॉडेस्टी, विनम्रता. देन न्यूट्रोचा होमोचा हेट्रो जनरॉसिटी आणि पिट्युटरी ग्लँड, महत्वाची ग्लँड आहे सगळी. न्यूट्रोचा होमो दॅट इज द सेक्शुअल ग्लँड्स, ओव्हरीज, टेस्टीज. आणि इवन तुम्ही ब्रेस्ट सुद्धा इथं लिहू शकता. ब्रेस्ट कॅन्सर साठी पण हा पॉइंट वापरू शकतो ना. स्पेशली ब्रेस्ट इज ऑल्सो द रिलेटेड टू दिस पॉइंट. ओके. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये इथं घ्या. तर कोणतं इमोशन आहे? ऍडमायरेशन, अप्रिसिएशन. नंतर न्यूट्रोचा न्यूटो ऍड्रिनल ग्लँड्स आणि ग्रॅटिट्यूड. देन न्यूट्रोचा हेट्रो लव इमोशन अँड थायरॉइडचा पॉइंट इथं आहे, इथं. देन न्यूट्रोचा होमो प्रेज डायबिटीस साठी. इथं थायरॉइड साठी आहे, इथं डायबिटीस साठी आहे ना. दोन्ही कॉम्बिनेशन असेल तर हा पॉइंट वापरू शकता, दोन्हीच्या मध्ये सेंटरला. आणि अगेन न्यूट्रो इज द थायमस, सिंपथी. कनेक्टेड आहेत हे सगळे ऑर्गन्स. कोणते कोणते आहेत बघा? ऍड्रिनल ग्लँड इज ऑल्सो कनेक्टेड विथ द डायबिटीस. कॉर्टिकोस्टेरॉइड साठी महत्वाचं. म्हणजे हे तुमचं ही सगळ्यात
आणि जॉईंट पण कोणता येतोय बघा, न्यूट्रोचा न्यूट्रो, न्यूट्रोचा न्यूट्रो येतो. न्यूट्रो मध्ये पण न्यूट्रो फोर्स. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेडिटेशन मुद्रा. तर न्यूट्रोचा न्यूट्रो फोर्स म्हणजे काय? न्यूट्रो, दिस वर्ल्ड साइड सिंपती इमोशन काय दाखवते, न्यूट्रोचा न्यूट्रो दाखवतो. म्हणजे आपण असं म्हणतो की आता ह्या पॉइंटला काय म्हणणार तुम्ही, हेट्रोचा न्यूट्रो. ओके, मीन्स हेट्रो इज द वन डायरेक्शनल फोर्स ना, आणि होमो इज द, ह्याला म्हणणार, ह्या तीन मध्ये फरक असेल की नाही सांगा. हेट्रोचा न्यूट्रो, होमोचा न्यूट्रो आणि न्यूट्रोचा न्यूट्रो. जर अगदी सोप्या भाषेत म्हणायचं म्हणलं, सत्वामध्ये सत्वामध्ये आणि सत्व, थोडस हेट्रो पर्सनॅलिटी गोज टुवर्ड्स द राजसिकता, होमो पर्सनॅलिटी गोज टुवर्ड्स द तामसिकता, आणि न्यूट्रो गोज टुवर्ड्स द सात्विकता. सात्विकतेमध्ये सात्विक असं म्हणतो आपण, म्हणजे अजून त्याच्यापेक्षा बेटर न्यूट्रो. एखादी गोष्ट आपण म्हणतो ना, इथपर्यंत आपण जनरली म्हणतो अरे हे इथपर्यंत खूप सुंदर आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन अजून न्यूट्रो. ओके, सो दॅट इज द थिंग. ते काय म्हणू शकतो आपण त्याला, मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी मध्ये काय म्हणतायत की तरतम भाव म्हणतो आपण ना, तरतम भाव. तर आणि तम इज द हायेस्ट ना. तम म्हणजे ह्याच्यापेक्षा हे बरं, ह्याच्यापेक्षा पण ते बरं, तरतम भाव लावतो. त्याच्या दृष्टीने ते आहे न्यूट्रोचा न्यूट्रो. अजून अजून सात्विक, अजून स्टेबल म्हणू शकतो. स्टॅबिलिटी कधी आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. दॅट इज द वे. दिस इज द माइंड. काय काय घेतलं आपण थोडस रिवाइज करूया. वृत्ती, माझ्यासोबत म्हणा, वृत्ती, विचार, इंटेन्शन, संकल्प, विकल्प, आणि इथं इमोशन्स. आता इमोशन्स आपण तिन्ही प्रकारचे 3 ग्रुप घेतले. न्यूट्रो इमोशन इज द वंडर, हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन, होमो ग्रुप ऑफ इमोशन आणि न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन. है ना, मला वाटतं डाव्या हातात आपण हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन केल्यानंतर हेट्रो तयार ओपन झालं. होमो ग्रुप ऑफ इमोशन केल्यानंतर होमो फिंगर ओपन झाले. न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स टच केल्यानंतर न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स. हेट्रो ग्रुप मध्ये इमोशन्स मध्ये आणि ऑर्गन्स मध्ये बघा बरं काय काय एकदा परत. हिअर इज द हेट्रो वंडर, ब्रेन स्टेम. हेट्रोचा हेट्रो, स्पायनल कॉर्ड अँड बोस्ट, स्पायनल कॉर्ड अँड बोस्ट. हेट्रोचा होमोचा हेट्रो, दॅट इज द स्मॉल इंटेस्टाइन अँड एरोगन्स. हेट्रोचा होमोचा होमो, लार्ज इंटेस्टाइन अँड डिस्डेन. हेट्रोचा न्यूट्रोचा न्यूटो, रिझेंटमेंट, गॉल ब्लॅडर. हेट्रोचा न्यूट्रोचा होमो, अँगर, युरिनरी ब्लॅडर. हेट्रोचा न्यूट्रोचा हेट्रो, सॅटिस्फॅक्शन, समाधान आणि डिओडिनम, डायजेस्ट, है ना. हेट्रोचा न्यूट्रो इज एन्जॉयमेंट अँड स्टमक. हे हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन. किती मिनिटं लागली पॉइंट्स टच करायला? 5 मिनिटं.
रोज जर हे प्रॅक्टिस केलात तर मला सांगायचं काय आहे, ह्याची ब्युटी काय आहे, याला ट्रायोजिन सिक्वेन्स ऑर्डर म्हणतात. की 22 पॉइंट्स जर रोज तुम्ही टच केले तर तुमचं माइंडचे इमोशन्स आणि ऑर्गन्स काय होतील, व्यवस्थित अलाइनमेंट मध्ये याल. नुसतं एकदा टच केलं तर टच सफिशियंट. कॉन्शियसली आपण त्या पॉइंट्सना टच करतोय ना, त्या ऑर्गन्सना. ओके, ऑर्गन्सना आणि इमोशन्स. ना, नंतर होमोचं काय आहे, होमो वंडर, होमो ब्रेन स्टेम. देन होमोचा हेट्रो ब्रेन आणि शायनेस. होमोचा हेट्रो अँझायटी हार्ट. होमोचा होमो लंग्स अँड जेलसी. होमोचा न्यूट्रो लिव्हर आणि सॅडनेस. न्यूट्रोचा होमो किडनी आणि हेट्रेट. न्यूट्रोचा हेट्रो दॅट इज द डायजेस्टिव्ह पानक्रियास आणि फिअर. न्यूट्रो इज द स्प्लीन अँड सॅडनेस, सॅडनेस इज द लिव्हर. लिव्हर. होमोचा ॲगनी, ऍगनी. दुःख, ॲगनी. हा होमो आहे. है ना. आणि आता आपण घेतलं ते न्यूट्रो इज द वंडर अँड ब्रेन स्टेम. न्यूट्रोचा हेट्रो इज द पिनियल ग्लँड अँड स्माइल अँड मॉडेस्टी. होमोचा हेट्रो that is जनरॉसिटी, the generosity and pituitary gland. न्यूट्रोचा होमो is the sexual gland, breasts and testes. ओव्हरीज. Even ovaries and है ना, इवन युटेरस पण घेऊ शकता. युटर म्हणजे साध्या भाषेत रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे जे सिक्रिशन, हॉर्मोन्स सिक्रिट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे येतात. न्यूट्रोचा ॲड्रिनल ग्लँड आणि काय आहे इमोशन, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. न्यूट्रोचा होमो इज द प्रेज अँड एंडोक्राइन पानक्रियास, डायबेटीस साठी. न्यूट्रोचा हेट्रो इज द लव अँड थायरॉइड. थायरॉइड बरोबर लव लक्षात राहील तुमच्या. न्यूट्रो इज द सिंपती आणि थायमस. ह्या पद्धतीनं तुम्ही थोडस रोज तुम्ही एकदा एक 8 दिवस तुम्ही जर व्यवस्थित केलात तर तुम्ही हे पॉइंट्स, हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. तुम्हाला मी सांगतो, अगदी जे आजार डॉक्टर सुद्धा बरे करू शकत नाहीत त्याचेही पॉइंट्स किल करू शकतात. ऑर्गन्स आहेत ना, अल्सर, स्टमक अल्सर साठी कुठं जाणार, स्टमक अल्सरचा पॉइंट पटकन तुम्हाला मिळेल. प्रत्येक, आता तर आपण बघतोच ना, सोनोग्राफी आहे, प्रत्येक, तुम्ही जर बघितला तर आता इन्व्हेस्टिगेशन सगळ्यांचे सोपे आहेत ना. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर सांगतातच की ह्या ऑर्गन मध्ये प्रॉब्लेम आहे. यू कॅन चूज दॅट ऑर्गन डायरेक्टली विथ दिस. कसं स्टमक अल्सर कसं चूज करणार, पॉइंट कुठला स्टमक अल्सर? स्टमक मध्ये जाणार. अच्छा, स्टमकचं काहीही इश्यू असेल तरी काही तुम्ही आजार कोणताही असू दे, त्या ऑर्गनला आपल्याला हार्मोनाइज करायचं. लार्ज इंटेस्टाइन, हेटेरो. हा, स्टमक म्हटलं की हेटेरोचा न्यूट्रोचा हेट्रो, न्यूट्रो. सॉरी, न्यूट्रो बरोबर, हेट्रोचा न्यूट्रो.
सोपं आहे अगदी. कोणताही आजार कोणत्याही ऑर्गनला काही तिथं सांगितलं की लार्ज इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस. आता अल्सरेटिव्ह कोलायटिस कुणाचा प्रॉब्लेम आहे? लार्ज इंटेस्टाईनचा. आणि स्मॉल इंटेस्टाईनचा पण असतो, पण लार्ज इंटेस्टाईनचा असतो जनरली. हेट्रोचा, होमोचा, होमो. मंत्रा पण आपल्याकडे तयार आहे, आ ओ ओ. इट हील्स दॅट थिंग्स. इतकं खोलवर आणि सोपं केलेलं आहे, प्रोफेसरनी सोपं करून ठेवलेलं आहे. प्रत्येक पॉइंट त्याचा इम्पॅक्ट करतो. म्हणजे आज तुम्हाला मेडिसिन्स खूप कमी लागतील जर तुम्ही हे व्यवस्थित केलं. आणि यांनी काय होणार आहे? प्रिव्हेन्शन पण होणार आहे. प्रत्येक अवयव तुम्हाला सपोर्ट करणार. प्रत्येक अवयव, एखाद्याचं रोज नाव घेतलं आनंदानं, स्माइल वेनी, तर तो सपोर्ट करेल का नाही करेल? करेल का नाही करेल? आनंदानं मात्र, सफरिंग वेनी नाही, द्वेषपूर्वक नाही, अँगर पूर्वक नाही, आनंदानं. खूप काम करतं हे, लक्षात घ्या. याच्यावर बरेच रिसर्च आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. डॉक्टरचं औषध जास्त काम करतं का डॉक्टरचे शब्द जास्त काम करतात? काय वाटतं तुम्हाला? डॉक्टरवरचा विश्वास. विश्वास, बरोबर आहे. पण डॉक्टरवर विश्वास बेसिकली त्याचा स्माइल टॉक तुम्हाला हेल्प करतो, लक्षात. कितीही जरी हुशार असेल आणि कितीही जरी हे असेल, आणि त्याचं जर बोलण्याची पद्धत न कळत आपण काय करतो, भले तो रागवत जरी असेल पण त्याचा कॉन्शियसनेस क्लिअर असेल तरी आपण सफर नाही करत, है ना. म्हणून महत्वाचं आहे कॉन्शियसनेस, फार महत्वाचं. डॉक्टर्स पण कधी कधी चिडतात, माहिती आहे का चिडतात? चिडचिड का होते माहितीये तुम्हाला? एखाद्या गोष्टीबद्दल जर निदान होत नसेल तर डॉक्टर्स पण इरिटेबल होत. त्यांना, हा, ही फॅक्ट आहे. ती इरिटेबिलिटी पॉझिटिव्ह इरिटेबिलिटी असते. अरे एवढं सगळं करून सुद्धा इन्व्हेस्टिगेशन होत नाहीये, सापडत नाहीये, म्हणून ते चिडतात. स्वतःवर चिडतात, कधी कधी पेशंटवर पण चिडतात. ओके, सो नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. कदाचित तुम्ही हे जर लेक्चर डॉक्टरांना डिस्कस केला, हे कोण शिकवलंय तुम्हाला असे एवढं खोलवर? हा, ही फॅक्ट आहे, लक्षात घ्या. मेडिकल फील्डला सुद्धा नाही शिकवत कॉन्शियसली कसं हील व्हायचं. क्लिअर? ह्याच्यामध्ये काय डाऊट? आता आपण परवा दिवशी, उद्या एक दिवस, उद्या आहे, उद्या आपण बॉडी अजून घ्यायचे, बॉडी पार्ट्स घ्यायचे. उद्यापासून थोडस बॉडीवर काम करायचंय. त्यानंतर एनर्जी बॉडी, माइंड आणि रिलेशन, अजून बराच सिलेबस आहे. माइंड समजलं? थोडंफार विचार. खूप डिटेल घेतलंय मन. मनावर काम करणं गरजेचं आहे की नाही, सांगा बरं, तुम्हीच सांगा. आणि जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसते तोपर्यंत आपल्याला त्याची भीती वाटत असते, अनस्टेबिलिटी असते. एकदा त्या गोष्टीबद्दल आपण परिचित झालो, युज टू झालो, की मन तुम्हाला त्रास नाही देणार. बघा, तुम्हाला इथून पुढे त्रास देणारच नाही. तुम्ही करून घेतो म्हटलं तरी करून घेणार नाही एखाद्याच्या बोलण्याचं, कारण तुम्हाला माहित आहे की मन कसं काम करतं. या 20-21 दिवसात किती जणांना त्रास झाला? जेवढा रेग्युलर होतो तेवढा, जेवढी जण ऐकतायत लेक्चर्स तेवढे.
मला वाटते की तो त्रास इंटेन्सिटी कमी झाली असणार आहे तुमची. नक्कीच. हो सर. बरोबर आहे ना? बघा तुम्ही हो जी हो. लोक तुम्हाला बऱ्याच वेळेला जी रिलेशन्स असतील किंवा अजून मी रिलेशन शिकवलंच नाही तुम्हाला तरी सुद्धा सांगतो की तुमचं मनाचं तुमच्याशी डेव्हलप करणारं रिलेशन आहे. हे क्लासेस त्याच्यासाठी. तुमचं रिलेशन तुमच्या सोबत बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि आपलं रिलेशन आपल्यासोबत बॅलन्स असेल तरच आपण बाहेरचं रिलेशन मेंटेन करू शकतो. जी लोक दुसऱ्यांना त्रास देतात ती स्वतः त्याच्या 10 पट त्रासलेली असते. ही फॅक्ट आहे. आणि त्यामुळं ते दुसऱ्यांना ती पण कुठेतरी इम्बॅलन्स पर्सनॅलिटी आहे ना त्यांची पण. इम्बॅलन्सच आहे की त्रासलेलेच आहेत ते सफररच आहेत. कारण त्यांना समजत नाही म्हणून तर तशी वागतायत. समजत नाही तुम्ही पटकन म्हणाल की मग बाहेरचं व्यवहार कसं समजतात. तुमचं उत्तर मला माहिती असेल. प्रश्न माहिती आहे. बाहेरचे व्यवहार समजतात तिथं फार काय बाहेरचे व्यवहार कारण तिथं तेच आहे ना सगळं. रिपीटेड तेच आहे. बिझनेसच आहे तो. त्यामुळे व्यवहार समजतात. त्याच्यापेक्षा कधीतरी ना फ्रस्ट्रेशन काढायला लोक सॉफ्ट टार्गेट शोधतात असं मला वाटतंय की जिथे आपण ते बरोबर काढू शकतो. त्यांचे कुठेतरी अनसक्सेस जे असतं हो ते सॉफ्ट टार्गेटवर आपलं काढू तो शकतात ते. भाग आहे. तो भाग आहेच की शेवटी लॉ ऑफ जंगल आहेच ना. हम्म. लॉ ऑफ बरं. जंगलच म्हणतो. स्ट्रॉंग सर्वायवल फिटेस्ट. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. लॉ ऑफ जंगल चालूच राहणार आहे. आणि तो शरीराच्या मनाच्या लेवलला जास्त आहे आता सध्या. पूर्वी शरीराच्या लेवलला होता. प्राण्यांमध्ये शरीराच्या लेवलला असतो. मनुष्यामध्ये मनाच्या लेवलला असतो. त्यामुळं कंट्रोल करणं हे बरेच जण करत असतात. डॉमिनंट असतात. है की नाही? या न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन मध्ये असे बघायला सगळे फार इमोशन्स हाय लेवलचे आहेत. कौतुक, औदार्य, प्रशंसा, ग्रॅटिट्यूड, लव, सिंपती. हम्म. पण या म्हणजे यांचे प्रॉब्लेम्स पण जास्त दिसतात ना आजकाल ह्या एंडोक्राईन ग्लँड्सचे. हो ती डेफिशियन्सीमुळे आहेत ना. हा. त्या इमोशन्सच्या डेफिशियन्सीमुळे जास्त आहे. एकतर इमोशनच्या डेफिशियन्सीमुळे आहेत आणि त्याला मी म्हणतो हेट्रो आणि होमो. होमो इज ऑलवेज होमो टुवर्ड्स द डेफिशियन्सी, हेट्रो टुवर्ड्स द एक्सेसिव्ह. जे औदार्याचं सोंग आणतात बरेच जण करतात. औदार्य वास्तविकता नाहीये त्यांच्याकडे. हे सगळे इमोशन जर बघितला न्यूट्रो इमोशन्स हे सहज इमोशन्स. एंडोक्राईन ग्लँड्स आर सहज प्रवृत्त होणार आहेत. एंडोक्राईनचे हॉर्मोन्स जे आहेत ते ऍक्टिव्हेट करायची गरज नाहीये. बघा तुम्ही बाकीचे ऑर्गन्स बघा. हेट्रो ऑर्गन्स कोणते आहेत? लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन. यांना काही वेळेला ऍक्टिव्हेट करावं लागतं ब्रेनला. है ना. इथं तुमचं कमी ऍक्टिव्हिटी म्हणजे सहज होणार आहेत. म्हणजे स्त्राव कसा असतो वरून खाली सहज यायला चालू. तसं हे इमोशन सगळे सहज व्हायला पाहिजे. सहज प्रेम असलं पाहिजे. दाखवणारं प्रेम कसं असतं? प्रेम बरेच जण म्हणतात बघा की इतकं एक्सेसिव्ह प्रेम दाखवलं जातं की बरोबर ज्या वेळेला गरज असतात त्यावेळेला कोणीच नसतं आणि गरज नसते त्यावेळेला सगळे असतात. असतं का कधी कधी? होतंय का कधी कधी? बघा तुम्ही ज्या वेळेला जरूरत. म्हणून मी बऱ्याच वेळेला सांगतो की तुम्ही एक वेळ सुखामध्ये त्यांच्या व्यक्तींच्या सोबत नसला तर चालेल पण त्यांच्या दुःखाच्या क्षणाला म्हणजे पण मी असं नाही म्हणत आहे की एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर जाणार.
व्यक्ती आजारी असताना त्याच्यासोबत असलं पाहिजे का व्यक्ती स्वर्गवासाला गेल्यानंतर असलं पाहिजे? बरीच लोक नंतर असतात, पण प्रेझेंट मोमेंट मध्ये ज्यावेळेला त्याचं लाईफ म्हणून जर बघितलं तर सगळ्यांनी सांगितलं की ज्यावेळेला जीवन जीवन चालू आहे त्यावेळेला तुम्ही एकत्र असणं गरजेचं आहे. त्यावेळेला महत्वाचं. आणि हे बऱ्याच वेळेला आपलं कॉन्शियसनेस क्लिअर नसल्यामुळं लोक नंतर गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल जास्त अप्रिसिएशन ठेवतात. सासूशी न बोलणारी, जेवायला न घालणारी व्यक्ती, ते गेल्यावर दिवस एवढे मोठे व्यवस्थित करतायत, ते बघितलं असं. सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच रिलेशन्स मध्ये आहेत, हजबंड वाईफ रिलेशनशिप मध्ये आहे. ते मनातनं त्यामुळं घाबरलेले असत वाटतं, ते मेल्यावर म्हणजे हे आपल्या यायला ते आहे की कर्मकांड आहेच ना, शेवटी कर्मकांडात अडकलेलंच आहे. कारण वेदांचे दोन भाग आहेत ना, की उपनिषद आणि विषय निघालाय म्हणून सांगतो, उपनिषद आणि कर्मकांड. कर्म सांगितलंय. कर्मकांड हे जास्त करून परलोकाबाबतीत विचार करतात, म्हणजे इथून गेल्यानंतर. आणि उपनिषद किंवा जे वेद आहेत, खरे वेद जे वेदांत आहे, वेदांत ते कशाचा विचार करतं जास्त करून? प्रेझेंट, जीवनाचा विचार. आणि स्माईल दोन्हीचा विचार. स्माईल 99% प्रेझेंटचा विचार करतो. तुम्ही लाईफ शुड बी देअर, तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे ज्यावेळेला त्या व्यक्तींना गरज आहे. हार्मोनियसली स्माईल. आता हे थायरॉइडचे प्रॉब्लेम आजकाल जास्त दिसतात. लव त्याचं हे आहे, डेफिशियन्सी, डेफिशियन्सी. लव डेफिशियन्सी. ते लोक लव जास्त प्रेम करत नाहीत का त्यांच्यावर प्रेम करणारी कमी आहेत? असू शकतं. दोन्ही असू शकतं ना. प्रेम कसं आहे की प्रेम, आपण जे प्रेम म्हणतोय ना ते प्रेम नाही आहे ऍक्च्युअली. म्हणून अनकंडिशनल तेच मला लव्ह. विचारायचं होतं, कारण थायरॉइडचे खूप प्रॉब्लेम आहेत. ते अनकंडिशनल लव्ह इज डिफरंट, लाईक अ सुदामा आणि कृष्ण. अनकंडिशनल फ्रेंडशिप ज्याला होते एखाद्या हजबंड वाईफ मध्ये पण सोल ओपन होतं, त्यावेळेला खरं लव्ह प्रेम तयार. मनाचं प्रेम पण काय उपयोगाचं, म्हणजे उपयोगाचं नाही आहे, चांगलं आहे, बॉडीपेक्षा पुढे जाणं महत्वाचं आहे, पण सोल डायमेन्शनला असलं पाहिजे, अनकंडिशनल लव्ह असलं पाहिजे. सहज आहे ना, सोल इज द सहज, म्हणून सगळे इमोशन सोल डायमेन्शनचे असतात. मग ते होऊन जात. आणि आता प्रॉब्लेम त्याच्यामुळेच आहेत. सगळेच जे इमोशन्स आहेत ना ते अनकंडिशनल असतात. तिथे कंडिशन्स नको आहे. राग सुद्धा एखाद्याला जास्त आणि एखाद्याला कमी असं नको. आवडत्याला कमी, नावडत्याला जास्त असं असतं ना एखाद्याचा राग. बघा तुम्ही, कॉमन असतो. पण राग असेल तर तो अनकंडिशनल सगळ्यांच्यासाठी योग्य त्या गोष्टीसाठी असला पाहिजे. अनकंडिशनल म्हणजे योग्य त्या गोष्टीसाठी सगळ्याच ठिकाणी. त्यामुळे इमोशन फार महत्वाचे आहेत, ऑर्गन्स फार महत्वाचे. रागाच्या बाबतीत माझ्या वडिलांचं एक वाक्य, म्हणजे त्यांनी पण तत्वज्ञानाचा खूप अभ्यास केला होता. ते म्हणायचे की तुम्ही जेव्हा रागवता तेव्हा तुमच्या मागच्या कुठल्या तरी हे बिघडलेलं तुम्ही त्या माणसावर, त्या म्हणजे तो तात्कालीन परिस्थितीनुसार असेल असं नाही, मागच्या हो, इम्प्रिंट्सचे कुठेतरी तुम्ही ते व्यक्त करत असता असं. आहेच की, 100% आहे. मागे इमोशन्स सगळे तिथूनच आलेले आहेत, वृत्तीतनच आलेले आहेत. संस्कार म्हणून सुरुवातीलाच म्हटलं ना, संस्कार जे घडलेत त्याचेच मॅनिफेस्टेशन आहेत ना. म्हणजे आपला बॉस रागवला म्हणून मग घरी येऊन नवरा बायकोवर राग काढणार किंवा असं, म्हणजे तसंच आहे, तसंच आहे. तेच मुलांवर आता मगाशी झालं ना की वीक लोकांच्यावर तुम्ही जिथं व्यक्त होऊ शकत नाही, तिथं हा, जिथं व्यक्त बरोबर. होत नाही, तिथं तुम्ही एक्सप्रेस होता येतं, तिथं दाखवलं जातं. नॅचरल आहे.
ओके, गुड. एक मेडिटेशन घ्यायचं, न्यूट्रो हो. इंडोक्राईन सिस्टम ऍक्टिव्हेट करू. इंडोक्राईन सिस्टम. ई अम ई अम ई आ ई आ ई ओ आ ई ओ आ ई ओ ओ ई ओ ओ ई ई अम ई ई अम अम ई सेंटरला तो हा. सेंटरला ई ई आ ई ई आ ई ई ओ ई ई ओ ई ई ई. ई ई ई. है ना, ग्रॅटिट्यूड. तुम्ही अशी मंत्र चॅन्टिंग करू शकता, है ना, विथ मुद्रा आणि मंत्र. आणि मग त्यावेळेला ते ऑर्गन्स आठवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, गुड. दोन्ही हाताला करत राहा तुम्ही. जेवढं म्हणू शकता तेवढं. ह्याला म्हणतात डेव्हलपमेंट ऑफ द ट्रायोजिन कॉन्शियसनेस. ह्या पद्धतीने ट्रायोजिन कॉन्शियसनेस डेव्हलप करायचं. जोपर्यंत जातंय तिथं, जोपर्यंत कॉन्शियसनेस डेव्हलप झालाय तोपर्यंत तिथं जाणार, आणि तिथनं पुढे मग आपोआपच झोप यायला चालू. दॅट्स द गुड साईन. Just close your eyes. Just continue smile. Just continue.